चांगलं वाटते काकू इथं. पाण्याचं पहा किती चांगलं स्विमिंग आहे इथं. मस्त गार्डन आहे. किती चांगलं गार्डन वाटते. शांत शांत असं वाटते दिवसभर इथंच थांबा. पण आपल्याला खूप फिरायचं आहे ना. आता हे फिरून झालं का ते चिंतामणी टेकडी, त्याच्यानंतर गजानन मंदिर आहे म्हणते चांगलं, तिथं जायचं आहे. आई कुठे गेली रे दिने? आई तिकडे फिरून राहिली. काकू मला ते पेढा घेऊन द्या ना काकू. चांगला लागते तो पेढा. हो घेऊन मी जाता जाता. जा बरं आईली बोलावणार. इकडचं पाहिलं नाही ते ना. आणतो मी पटकन. कुठे गेलती शांते तू? मी दिनेली पाहून राहिली होती तिकडे. तिकडे तर पहा शांता काकू, फोटोच नाही काढणं होऊन राहिले. तेच काम सुरू आहे. काढू दे, त्याचं काम ते करते. आपण देवदर्शनाला आलो, इच्छा नजारा पाहायला आलो तो पाय. मस्त वाटून राहिलं इथं हिरवं हिरवं. आज दिवस बी बरा आहे, थोडंसं आभाळसर. 12 वाजले. आपल्याला चिंतामणी मंदिर टेकडी आणि गजानन महाराजचं मंदिर बी करायचं आहे. पद्मा चालत नाही का? का फोटोच काढत राहशील? झालं, 1-2 काढू द्या फक्त. या पाण्यासोबत काढू द्या फक्त, झालंच आहे. पद्मा ते तिकडे गेली आणखीन सेल्फी काढायला. जाऊ दे ना, चंदा तिचं काम ते करते. येते ना ते बरोबर. तू कायले तू डोकं खराब करतं का? मस्त नजारा पाय. हो मी तेच पाहून राहिली ना. लता आली पाहिजे होती, मस्त वाटलं असतं. येतो म्हणे ना लता? हो हो म्हटलं तर काहून आली माहीत नाही. आलं सण कोणतं काम? आता तिच्या मागे नवीन लग्न. त्या पाण्यामध्ये वर टेकडं करून तिथं किती झाडं लावले असं, किती चांगलं केलं आहे पाहते. पहिले कुठे चालता? चिंतामणी टेकडीजवळ चालता गजानन महाराजच्या मंदिरात चालता? गजानन महाराजच्या मंदिरासाठी आपल्या गाडीत बसून जायला लागेल. थोडंसं दूर आहे इथून. जेवलाय आता टेकडीवरच जाऊ. मग उतरलं आणखी थकून जाऊ आपण. मस्त रस्ता आहे. पण आता सगळ्याजणी एकानं चाला ना. एक इकडे जाते, एक दुसरीकडे जाते. आपण तिकडे येऊ नये ना मग. तुम्हाला खेळणी का घेऊन द्या? देतो का रे? देते ना. मला माहिती आहे तुम्ही असंच करता. आता इथं तिकडून वापस या आणि गाडीत बसा. इकडे काय नाही डबल. दिने तुला घरूनच ते बॅग कबूल केलं तर काही घेऊन नको मागजो. तू हो म्हणे घरी. काहीच ते घेऊन दे मागितलं ना. 1-2 खेळणी घेऊन दे फक्त. तू खूपच लहान राहिला का आता खेळणी खेळायला? लहान नाही का, खूप मोठं झालं का? चांगले चांगले आहे तिथं, आपल्याकडे भेटत नाही असे. अरे ह्याशा ठिकाणी खूप महाग देते, डबल टिबल भाव देते. तू बी करतो ना बार्गेनिंग? कायची बार्गेनिंग? जे भाव करतो तू, भाव मागजो कमी पैशाने. चला तिकडूनच जाऊ, मी घेऊन देतो तुला. चाल रे. तुझ्याच लाड्या पाहिजे जास्त वाया गेला ह्या. काही वाया नाही गेला, चांगला आहे तो. चला. आपण तिकडून जायला पाहिजे होतं, पायऱ्या पायऱ्यानं त्या. हे इकडून जास्त दूर पडते ह्या रस्त्यानं. इकडून ह्या गाडीचा रस्ता आहे. तर गाडीने तरी गेलो असतो मग डायरेक्ट. हो गड्या, पण आता गाडी तरी आपण तिघीसाठी. ते तर लोक गेले तिकडून चालत. मी नाही येत शांता, तुम्ही जा दोघीजणी. गाडीनेच गेलो असतो मग डायरेक्ट. आता दोघी तिघीसाठी ते आता गेल्या, वर तर चढलाय असं. तुम्ही जा दोघीजणी इकडून, मी जातो तिकडून. मी तिकडे बसतो, ते गणेश मंदिर आहे ना तिथं बसतो मी. बरोबर बसान का? बरोबर नाही तर काय करीन मी? याच्यापेक्षा तुम्ही तो हे नाही का शंकरजी, तिथे जाऊन बसा. तिथेच येतो आम्ही. तिकडूनच उतरायच्या वेळेस आम्ही तिकडूनच उतरू ना. इथं नका बसू. ठीक आहे मग तिथं बसतो. चला शांताबाई, आपण हळूहळू जाऊ. चाल. तिच्या कुठं गेली? मी एकटीच राहिली का? तर पाहिलंही नाही ते ना. मी एकटीच कुठं आली इकडे? हे तर शंकरजीचं मंदिर आहे. शंकरजी आहे इथं त्या चिंतामणी टेकडीवर. तर मी एकटी कुठं जाऊ? फोन करू का? मस्त सेल्फीच काढतो आणखी. इथे एकटीच बसू का? अरे पाटली नाजी येऊन राहिला इकडून. एकटीच कुठे हिंडून राहिली तू इकडे? किती पाहिलं तुला, तू दिसलीच नाही. पुढे फोटो काढायचे वे का? दूर दूर राहून राहिली तू सगळ्याच्या. इथंच तर होती ना जी मी, आजी इथंच तर होती. तुम्हाला माहीत नाही, तुमच्या घरची जे चंदा आहे ना ते जास्तीची शायनी आहे. तुमच्या घरची चंदा नाही का, ते जास्तीची शायनी आहे. तिनं मला जाणून बुजून केलं असं. चला म्हणलं असं. राहते ती एकटी. कायले कोणाचं नाव घेतं व? ते कायले म्हणून तुले? नाही, तुम्ही खूप साधे आहे. तुम्हाला समजत नाही म्हणूनच तर तुम्हाला ते खूप चाट होते. त्याविषयी काय काय बोलते बाहेर तुम्हाला थोडी माहीत आहे. काय बोलते माझी? आता काय सांगू देवाधर्माच्या ठिकाणी? काय सांगतं सांग ना. तर काय म्हणतं नाही सांगत मी. तिच्या घर तर कधी स्वयंपाक करतच नाही. तुमच्याच घरून डब्बा नेते खाण्यापिण्याचं. ते स्वयंपाक करून तर कोण नेईन? तेच नेईन ना. ते आम्हाला करून देते, सगळ्या दोघांना खाऊ पिऊ घालते. तेच तर खूप आहे. पुरं काम करते आमच्या घरचं. हे पहा, तुम्ही तिच्याच तर कडे घेता. पण तू सगळ्याजणी एकत्र राहून राहिली आणि तू एकटी कुठे फिरून राहिली? कायची सेल्फी वेती तर मोबाईल घेऊ फिरून राहिली? ते सांगा, एवढा चांगला नजारा आहे.
तर आठवण म्हणून राहिला तर पाहिजे ना, म्हणून फोटो काढून राहिली. तर ह्या तर दूर दूर पडते. जाऊ द्या, या आपण दोघींनी फोटो काढू. मी नाही काढत, लय झाले काढून नाही. न पहा ना किती मोठे शंकरजी आहे हे, किती मोठी मूर्ती आहे हे. पहा किती उंच. आपण तर पायाच्या आयाच्या पण तर नाही येत खाली उभं राहिलो तर, म्हणून असा दूरनच फोटो घ्यायला लागते. या बरोबर उभ्या राहा, हात करा, 2 बोटं पुढे करा. मी नाही करत, जसे आहे तशी काढ. कोण पाय उच्ची केला. अशी स्टाईल आहे फोटो काढायची. पडली म्हणजे कोणती स्टाईल जाईन तुझी. मी नाही पडत. चाल तिकडे जाऊन बसू, त्या येईपर्यंत आता मागून नाही राहणं उभं. तुम्ही बसा, मी येतो तुमच्याजवळ. मी आणखीन फोटो काढतो. काढ बापा, तू काही बी कर. मी बसतो तिथं, बसा. मीच मस्त फोटो काढतो. कुठं गायब झालत्या पद्माबाईंनी तुम्ही? इकडे तिकडे पाहिला आम्ही, फोन बी नाही लागे. तुम्ही आल्या शंकराचं दर्शन करून चिंतामणी टेकडीवरून, मला नेलं नाही. पाहिलं तुम्हाला नाही तर काय. पद्मा तुला इकडे तिकडे पाहिलं, कुठं फोटो घेत होती तू? एवढ्या दूरून आलो तर फोटो नाही घेईन का? आता आल्या का सगळ्याजणी? आता आपल्याला गाडीत बसून जायचं आहे तिथं गजानन महाराजच्या मंदिरात. सगळेजणी एकत्र जाऊ. आणि तिथं काही आता हाही नका हो जा. आणि कोणाला काही घ्यायचं असेल तर इथून घेऊन घ्या. आता काय हो मागचा दिन्या सुनताली नेऊन राहिला. सुनीता जास्त खर्च नको करजो, त्याच्या मनात नको ऐकजो एकदम. येतो आम्ही 5-10 मिनिटात, थांबा इथंच उभे राहा. चला म्हणजे काकू लवकर, फॅन घेऊन आपल्याला थांबवून वेळवती करून चला पटकन. चल. अर्चना ताई बी गायब आहे ना? गायब नाही, ते सांगून गेली तर बाथरूमला गेली आहे. येते ते इथंच. कुंकू बिंकू घ्यायचं असेल तर घेऊन घ्या इथून. मी जाऊन येऊ का टेकडीवरून? तू काय पद्मा एकटी जाशील का? ते आपण एकटी होऊन जाणार नाही का? किती वेळ होईल? आम्हाला सध्या एवढा वेळ लागला येणारे जाले मग दर्शन करायला. राहिली ना मी, मला तुम्ही पाहिलं नाही तर. मी नाही गेलती, राहू दे. आता सोडजो नको आम्हाला. नाही सोडत, मी कुठं सोडतो. मी तुम्हाला पाहत असतो ती, तुम्ही पटकनच गायब झाले. चंदा, ग्रीष्मा कुठं गेली? ग्रीष्मा गाडीत जाऊन बसली आहे, मग अशीच बसली. ते आपण इकडे आल्यावर थकून गेली म्हणे, पाय दुखते ते, मी गाडीच्या सीटवर झोपतो म्हणे थोडा वेळ, तुम्ही या म्हणे. बरोबर आहे तिचं, पण जिद नाही करत काही घेऊन मागायले. पोरी बाळीतनं पोरात फरकच राहते. पोरं जरा जास्तच जिद्दी राहते. पोरी पहिलेपासूनच बिचारा समजदार राहते. तिला फक्त तो पेढा पाहिजे होता, पेढा घेऊन दिला पावभर. आणि मग काहीच नाही घेतलं तिनं. याचं घे म्हणून तिला काही नाही म्हणे. मग तर दिने माहीत नाही किती पैसे बसवते सुनीतावर. तर देण्याची काकू सुनीता बहिणीवर हक्क नाही का दिन्याचं? ते बी लय समजदार आहेत, एखादी वस्तू घेईन. टेकड्यावर काय मोठं मंदिर झालं का आता? जी चांगलं, किती मोठं बापा किती मोठं झालं आहे. एक वेळा लहानपणी आली ती, लहानपणी काही जिम्ना झाली असं 15-20 वर्ष अगोदर काही नाही होतं तिथं. आता तर बापा केवढं मोठं मंदिर झालं आहे. सगळी सोय आहे तिथं. महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम होते म्हणते तिथं. हो तसं सगळीकडेच वाढला आता. पद्मा, तू काही टोट लंप करून बसू नको. तू आता इथं जवळच आहे माहेर. आली म्हणजे चालली जाजो. नाही मी नाही हे टोट लंप करून. चल ना शांता, आपण गाडीत बसू. येते ते 2 जण. चला ना, आपण लवकर उरकू आता. घरी जायला आपल्याला खूप वेळ येईल. फिकर न राहते आले, ते बी मस्त मजा करते. एकाईले फोन नाही आला. त्याची माघारची यायचा फोन आलता म्हणजे. तू लाडाचीच बायको आहे ना, समजा. बसू सगळेजण गाडीत येऊन राहिले. स्वागत आहे तुमचं गावाकडच्या गोष्टीमध्ये. प्लीज आमचे व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा प्लीज.